बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून आहे असं आपल्याला कळतंय। महाराष्ट्रातील काँग्रेस आता उमेदवारांची घोषणा करणार, काँग्रेस उमेदवारांची घोषणा झालेली आहे। महाराष्ट्रातल्या काँग्रेस उमेदवारांची नावं सध्या समोर येत आहेत। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची यादी कधी जाहीर होणार याची उत्सुकता होती, मात्र महाराष्ट्रात काँग्रेसने त्या बाबतीत बाजी मारलेली दिसते। प्रणिती शिंदे, शाहू महाराज यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। सोलापुरातून प्रणिती शिंदे यंदा खासदारकीची निवडणूक लढवणार आहे, तर कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती काँग्रेसच्या तिकिटावर ही निवडणूक लढवतील। सध्या ही दोन नावं समोर येत आहेत। कोल्हापूरच्या जागेवरून बरेच ट्विस्ट अँड टर्न्स झालेले होते, कारण कोल्हापूरची पारंपरिक जागा ही शिवसेनेची होती, मात्र ती जागा ही काँग्रेससाठी सोडल्यामुळे आता शिवसेनेला सांगलीची जागा मिळाली आणि आज उद्धव ठाकरेंनी तिथे चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा केलेली होती आणि काँग्रेसची यादी आता समोर येते। नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे बसला होता, तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यामुळे पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी निवडणूक होणार आहे। निश्चित आहे आता वसंत मोरे अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरतात का हे पाहावं लागेल। पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया। शिवाजी, काँग्रेसची महाराष्ट्रासाठीची यादी जाहीर झालेली आहे। 7 उमेदवारांची नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत। नंदुरबारमध्ये अपेक्षितपणे आपण जर विचार केला तर केसी पाडवी यांचे चिरंजीव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, गोपाळ पाडवी यांना। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर अमरावतीमधून बळवंत वानखेडे हे आमदार आहेत, यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नांदेडमधून अशोक चव्हाण गेल्यानंतर वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यामधून अपेक्षित नाव होतं रवींद्र धंगेकर, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। लातूरमधून राखीव सीट आहे, या ठिकाणी डॉक्टर शिवाजीराव कळगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पहिल्या लिस्टमध्ये एकमेव महिला आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांना आता लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। शाहू महाराज, संभाजी महाराज यांना आता उमेदवारी देण्यात आली। एकंदरीत पहिल्या लिस्टवरती नजर टाकली तर आपण आपल्याला एक लक्षात येते की राखीव आणि एक एसटी समाजाचा उमेदवाराला देण्यात आलेली आहे, एका महिलेला उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत लिस्ट आपण जर नजर टाकली तर 2 जनरल कॅटेगरी मधून आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे बाकी सगळ्या 3 ज्या सीट आहेत त्या राखीव आहेत। एक एसटी मधून छत्रपती शाहू महाराज। एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या लिस्ट मधून अपेक्षा प्रमाणे लिस्ट आहे, यामध्ये नवीन काही असं आपल्याला पाहायला मिळत नाही। अगदी अमरावतीमधनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नंदूरमधून गोपाळ पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात आलंय। कोल्हापुरातून शाहू छत्रपती यांचं नाव जाहीर झालेलं आहे। नांदेडमधनं वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली। नांदेडमध्ये खरं तर काँग्रेसला मोठा फटका बसलेला होता। स्वतः रवींद्र धंगेकर आता आपल्या सोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी, सगळ्यात पहिल्यांदा आपलं अभिनंदन, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे, पहिली प्रतिक्रिया। हॅलो धंगेकरजी, आपलं अभिनंदन। काँग्रेस पक्षाच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज उमेदवारी देऊन जो विश्वास ठेवला तो विश्वासाला मी पात्र राहील। धंगेकरजी, तुम्ही आता इथले विद्यमान आमदार सुद्धा आहात, म्हणजे पुण्यामध्ये कशा प्रकारे संघर्ष झालेला होता, आता कशी लढत अपेक्षित करता तुम्ही? ही लढत पुणे शहरातील जनतेची आणि भाजपची अशी निवडणूक ही होणार आहे। गेली 10 वर्ष जनतेने सगळी स्वप्न दाखवून जे राज्य केलंय त्याच्यावर सगळं पाणी फिरवण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेत्यांनी केलेलं आहे। त्यामुळे पुणेकर यांना ओळखून आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये पुणेकर कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणार आहेत। बर, तुमचे जुने सहकारी वसंत मोरे कदाचित अपक्ष उमेदवारी जाहीर करू शकतात स्वतःची, ते सुद्धा फॉर्म भरू शकतात, त्याबद्दल काय त्यांचं आव्हान वाटतं? नाही, ते आमचे सहकारी मित्र आहेत, ते भरणार आहेत, त्यांना अजून मला माहिती नाही, तर त्यांना विनंती करू नका उभे राहू म्हणून। धंगेकरजी, पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत आता नक्की आहे। आता वसंत मोरे अपक्ष फॉर्म भरतात का हे पाहावं लागेल। तिकडे नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। आपण पुन्हा एकदा शिवाजीकडे जाऊया। शिवाजी, नांदेडचा विचार केला तर नांदेडमध्ये काँग्रेसला एक मोठा खड्डा होता आणि तिथे वसंतराव चव्हाण यांना आता उमेदवारी जाहीर करण्यात आली, कसं चित्र असू शकतं?
एकंदरीत जर पाहिलं नम्रता, मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तसं जर विचार केला तर या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत आणि नांदेडमध्ये गेल्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचा मोठा परिणाम झाला होता. एकंदरीत आताची सध्याची जी इंडिया आघाडी आहे तत्कालीन युपीए वरती मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला होता आणि 8 ते 9 सीट राज्यातील वंचित बहुजन आघाडीने पाडल्या होत्या. त्यामुळं मोठा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र यावेळी तुझी परिस्थिती नाहीये. एक महत्वाची बाब म्हणजे अशोक चव्हाण जेव्हा भाजपमध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी एक बाब बोलून दाखवली होती की काँग्रेस असा पक्ष नेते कुठे जरी गेली तरी जनता त्यांच्या सोबत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काँग्रेसचे जे वोटिंग आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये भलेही एवढी पडझड झाली असली तरी त्या ठिकाणी काँग्रेसचं वोटिंग जे असतं ते शाबूत असतं. मात्र आता अशोक चव्हाण गेल्यानंतर या ठिकाणी ही उमेदवारी देण्यात आलेली आहे. प्रतापराव चिखलीकर यांना पुन्हा एकदा भाजपने रिपीट केलेलं आहे. त्यामुळं या मतदारसंघामध्ये एक अँटी इन्कमची भाजपच्या बाबतीत असणार आहे. त्याचबरोबर नेते ज्या पद्धतीने भाजपमध्ये जात आहेत, खालची जनता कोणासोबत आहे हे आता या निवडणुकीमधून आपल्याला पाहणं समजणार आहे. अगदी प्रणिती शिंदेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मध्यंतरी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र आता काँग्रेसने त्यांना थेट तिकीट देऊ केलेलं आहे. काँग्रेस अनेक नेत्यांच्या अशा पद्धतीने चर्चा आपल्या कानावर येत होत्या. प्रणिती शिंदेच्या बाबतीत वंचित बहुजन आघाडीने एक बॅनर देखील प्रसिद्ध केला होता आणि खरं जर पाहिलं तर सोलापूरची ही जागा आतापर्यंत सुशीलकुमार शिंदे 2दा सलग हरलेले आहे. त्यानंतर आता प्रणिती शिंदे यांना मैदानात उतरवलेलं आहे आणि आता यावेळेस गणित कशा पद्धतीने होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कारण 10 वर्षाची अँटी इन्कमची काँग्रेसला खऱ्या अर्थाने कॅच करता येते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण देशामधील समस्या ह्या जनतेपर्यंत घेऊन जाण्यामध्ये काँग्रेस कमी पडतंय का, परसेप्शनच्या लढाईमध्ये काँग्रेस कमी पडतंय का, आणि जर ही परसेप्शनची लढाई काँग्रेसने जिंकली तर यावेळेस काँग्रेसला काहीतरी सीट मिळू शकतात. त्यामुळं प्रणिती शिंदे यांची ही जागा जी आहे ती महत्वाची आहे आणि त्यामुळं या सगळ्या जागेवरती जर आपण पाहिलं तर प्रणिती शिंदे असो किंवा काँग्रेसचे नेते एक दिलाने जर लढले तरच ही सीट मिळू शकते. सध्याचं वातावरण पाहता प्रणिती शिंदे यांच्यासाठी अनुकूल आहे. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे. अमरावतीचा जर विचार करायचा झाला तर अडसूळ एकीकडे क्लेम करतात की ही शिवसेनेची जागा आहे. जरी मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला असला तरी सुद्धा शिवसेनेने या जागेवरती खरं तर दावा केला नाही हे आश्चर्य मानायला नको. शिवसेना या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं हे आहे अडसूळ दावा करायला तयार होतात. मात्र ज्या पद्धतीने अशा पद्धतीने बोललं जात आहे की अडसूळ यांच्यावरतीच्या चौकशा सुरू आहेत त्यामुळे ते काही प्रमाणात शांत आहेत. खरं तर पाहिलं तर नवनीत राणा यांचं जे प्रकरण आहे आणि त्यांची जी घोषणा करण्यात आलेली आहे या ठिकाणी तर नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्राची केस ही सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि ज्या पद्धतीने हे केसच्या संदर्भात हिअरिंगच्या साठी आनंदराव अडसूळ अप्रोच होत होते ती सातत्याने ही हिअरिंग पुढे जात होती. तर या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा शिवसेनामध्ये फूट झाली त्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी शांततेची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता पक्षाच्या वतीने त्यांना तसे काय आदेश देण्यात आलेले आहेत का तिकिटासाठी हे पाहणं महत्वाचं आहे. एकीकडे अमरावतीमध्ये भाजपने या अगोदरच नवनीत राणा हे या उमेदवार असतील हे सांगितलेलं आहे. मात्र सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी फॅक्टर असणार आहे यशोमती. हे तांत्रिक अडचणीमुळे शिवाजीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. मात्र काँग्रेसने या पहिल्या 7 जागा महाराष्ट्रातल्या घोषित केलेल्या आहेत, ज्यामध्ये सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आता 2 ठिकाणचा सामना तर निश्चित मानला जातोय. एक म्हणजे नांदेड जिथे वसंतराव चव्हाण विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर असतील, तर पुणे जिथे रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना असणार आहे.